नमस्कार मित्रांनो, वनरक्षकाचा आपला जो फायनल रिझल्ट होता, फायनल रिझल्ट लागला, फायनल रनिंगची पण तारीख आली. आता त्या संदर्भात मित्रांनो काही अनुभव होते आणि त्या अनुभव तुमच्यापर्यंत शेअर करतोय की असं तुम्ही जर केलं तर तुमचंही नुकसान होऊ शकतं, बट असं तुम्ही करू नका म्हणूनच हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत आहे. कारण की खूप काही विद्यार्थी चुका करून जाता म्हणजे मुद्दाम तर नाही करत, बट न कळत अशा चुका होऊन जातात आणि त्या चुका तुमच्याकडून व्हायला नको म्हणूनच थोडक्यात तुमच्यापर्यंत पोहोचते. मित्रांनो, चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करून ठेवायचा, जास्तीत जास्त लाईक करायचा, शेअर करायचा. बघा, सर्वात महत्वाचं सर्वप्रथम हे म्हणजे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन. तर डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशनसाठी मित्रांनो, ज्या तुमच्या चुका झाल्या असतील त्या चुकांचं तुम्ही आय होप की तुम्ही ऍफिडेव्हिट केलं असेल, राजपत्र केलं असेल, ओके, ते करून घ्या. नसेल केलं तर अजून आपल्याकडे वेळ आहे, कारण की 19 ते 24 पासून आपले जे काही डेट्स आले आहेत त्या डेट्सनुसार त्यांचं पुढची प्रोसेस होणार आहे. त्याच्यामध्ये ते कुठेही थांबणार नाही, त्यामुळे ते लवकरात लवकर करून घ्या. ओके, त्याच्यानंतर आला मुद्दा म्हणजे आता तिथे जायच्या वेळेस कसे डॉक्युमेंट्स न्यायचे. तर मित्रांनो, सर्वात आधी तुम्ही जो फॉर्म भरला होता त्या फॉर्म मध्ये जे डॉक्युमेंट्स तुम्ही मेन्शन केले होते त्या डॉक्युमेंट्सची एक लिस्ट तयार करा. ओके, ते सर्व डॉक्युमेंट्स तुमच्याकडे आहेत का त्याची एक टिक मार्क करा. त्यांचे झेरॉक्स काढा. प्रत्येक याचे 2 सेट काढून ठेवा. एक तुमच्याकडे, 2 तुमच्याकडे असतील आणि ओरिजिनल आपल्याला तिथे दाखवायचे. ज्यावेळेस तुम्ही डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन कराल त्यावेळेस तुम्ही थोडं पॉझिटिव्ह वेने जा. तिथे प्रत्यक्षरित्या तुम्ही असाल, तुमचं जे बिहेवियर असणार आहे, कारण की एवढ्या विद्यार्थ्यांमधनं त्यांना थोडंफार काटजाट करावीच लागणार आहे. समज सूचकता दाखवून तिथे तुम्ही उत्तर द्या. बघा, प्रिपेअर होऊन जात. जर तुमच्याकडे काही चुका असतील, त्या चुकांचे जर तुम्हाला समोरच्याने काही प्रश्न केले तर त्याचं उत्तर तुम्हाला काय द्यायचंय हे पण तयार करून ठेवा मित्रांनो. नंतर मित्रांनो, ज्यावेळेस तुमचं फिजिकल व्हेरिफिकेशन होणार आहे, काही विद्यार्थ्यांची हाईट कमी असते, तर अशा विद्यार्थ्यांनी तिथे थोडंसं प्लस मायनस करून, काही विद्यार्थ्यांना जरी रिक्वेस्ट करावी लागली तरी रिक्वेस्ट त्यांना करून घ्या. समोरच्याचा मूडवर डिपेंड असतं. ज्या पद्धतीने विद्यार्थी तिथे गोंधळ घातला आणि त्या गोंधळमुळे काय होतं की समोरचा जो असतो तो इरिटेट होऊन जातो आणि त्याला पण असं वाटतं की मग आता जाऊ दे, मग तो खूप स्ट्रिक्टली सुरू करून देतो. सो तुमचा जर नंबर सर्वप्रथम असेल तर वेल अँड गुड, बट शेवटची जी बॅच असते त्यांना थोडं या गोष्टींना फेस करावे लागतात, कारण की जे एक्झामिनर असतात, जे ते आपले फिजिकल व्हेरिफिकेशन घेणारे असतात, ते पण दिवसभर कंटाळलेले असतात. ह्युमन नेचर आहे. ह्युमन नेचरनुसार आपण ज्याप्रमाणे रिॲक्ट होतो समोरचा पण त्याचप्रमाणे रिॲक्ट होतो. त्यामुळे आपण तिथे रेडी राहा. ओके, वेल अँड गुड कंडिशन मध्ये जा मित्रांनो. नंतर मित्रांनो, एक दिवस आधी जा. मी प्रत्येक वेळेस सांगतोय की एक दिवस आधी तुम्ही जा. बहुतेक विद्यार्थ्यांचं जर 8 वाजेला सगळे डॉक्युमेंट्स व्हेरिफिकेशन सुरू होत असेल तर तुम्हाला तिथे 6 वाजेपासून जाऊन बसून राहा. आता एवढे दिवस आपण तिथे मेहनत करतो, मागच्या 1 वर्षापासून जवळपास आपण मेहनत करतोय, तर मग 2 तास आधी जायला आपल्याला काय, ग्राउंडवर सांगतोय, 2 तास आधी ग्राउंडवर जा. जे सेंटर आपल्याला दिलंय तिथे 2 तास आधी पोहोचा. आणि जर शक्य असेल तर 1 दिवस आधी त्या जिल्ह्यामध्ये, त्या पर्टिक्युलर जागी तुम्ही जा. तिथून तुमचं डिस्टन्स किती आहे त्याचा पण एक अंदाज करा, त्यांचा पण एक ओव्हरव्ह्यू करा आणि तुम्हाला तिथे ट्रान्सपोर्टेशन उपलब्ध आहे का नाही या सगळ्या गोष्टी तुम्ही तिथे मेन्शन चेक करा. जर असतील तर चांगलं, जे नसतील तर मग त्या हिशोबाने तुम्ही तिथे प्लॅन करा. बहुतेक विद्यार्थ्यांचं काय होतं ना की ऐन वेळेस म्हणजे त्यांचा नंबर येऊन जातो पण ते तिथे पोहोचत नाही आणि मग त्यांची फजिती होते. त्यांना खूप आधीच या सगळ्या गोष्टींना फेस करावं लागतं आणि मग फायनली माणसाचं नेचर आहे, माणसाला जर ऐन वेळेस जर काही विचारलं तर त्याला त्याच्याकडे राहून सुद्धा त्याला त्या गोष्टी सापडत नाही. ओके, सो प्रेफर करा. 1 दिवस आधी त्या जिल्ह्यामध्ये तुम्ही जाऊन राहा. त्या जिथे काही असेल तुमचं ग्राउंड ते तुम्ही जाऊन स्टे करा. ओके, जास्त नाही, कुठेही जर गेलात तुम्ही तर प्रत्येक ठिकाणी 500-600 रुपये एक लॉज मिळते, त्या लॉजवर तुम्ही राहा आणि तुमचं म्हणजे 1 दिवस आराम पण होऊन जाईल आणि शक्यतो जेवण चांगलं करा आदल्या दिवशी. म्हणजे काय होईल ना, बहुतेक विद्यार्थी लांबून येतात आणि मग त्यांच्याकडे जेवणाची सोय नसते आणि मग अशा कंडिशनमध्ये त्यांना थोडाफार विकनेस येतो. ओके, सो ह्या गोष्टी टाळून घ्या. बहुतेक विद्यार्थी काय करतात की ऐन वेळेस तिथे ज्यावेळेस रनिंगला जातात त्यावेळेस ते पायाला काहीतरी एक लिक्विड लावतील किंवा काहीतरी सोल्युशन लावतील, म्हणजे ओमनी जेल वगैरे ह्या ज्या काही गोष्टी असतात, किंवा कोणी बाम लावतं, कोणी आयोडेक्स लावतं. सो अशा गोष्टी करू नका, कारण की त्याची आपल्याला सवय नसते आणि ऐन वेळेस मग एवढं लावून घेता आणि मग त्याचं म्हणजे 5 किलोमीटर धावायच्या आधीच 1 ते 1.5 किलोमीटर मध्येच त्यांचे जे स्नायू असतात ते दमता मित्रांनो. बघा, तुम्ही ज्यावेळेस तुमचं ग्राउंड असेल ना त्याचे 10 मिनिटं आधी तुम्ही वॉर्मअप करून घ्या. वॉर्मअप केल्याने तुम्हाला बेस्ट पर्याय. वॉर्मअपला चॅलेंज नाही कुठे. वॉर्मअप जर केला तुमची जी बॉडी मसल्स आहेत ते रिलॅक्स होतात आणि ते रिलॅक्स झाले की तुम्ही तिथे आरामात 5 किलोमीटर धावू शकता. 5 किलोमीटर धावत असताना इकडे तिकडे कुठेच बघायचं नाही की हा माझ्या मागे, तो माझ्या पुढे.
आपापल्या मित्रांनो सगळ्यात महत्वाचं म्हणजे घड्याळ घेऊन जा. घड्याळ जर नसेल तर तुमची पंचायत होते. आपल्याला वेळ कळत नाही, 17-18 मिनिटं कुठेच निघून जातात धावण्यामध्ये. आणि जर तुमच्याकडे घड्याळ असेल तर तुम्हाला कळतं की आपल्याला सुरुवातीला किती मिनिटांमध्ये धावायचंय, किती मिनिटात किती अंतर पार करायचंय आणि फायनली आपल्याला ज्या कट ऑफ मध्ये बसायचे त्या कट ऑफ नुसार मग आपण तेवढी मेहनत घेतो. ओके, ज्या विद्यार्थ्यांना धावलं जात नाही अशा विद्यार्थ्यांसाठी मागे अँब्युलन्स असते. त्या अँब्युलन्स मध्ये ते त्यांना टाकता आणि मग ते शेवटचा जो विद्यार्थी धावत असतो त्याच्या मागे अँब्युलन्स येत असते. सो टेन्शन घ्यायची काही गरज नाही. जर तुम्हाला चक्कर वगैरे काही आलं तर मागे अँब्युलन्स असते. अँब्युलन्स मध्ये लगेच तुम्हाला तिथे प्रथमोपचार होऊन जातो. सो या सगळ्या गोष्टीत मित्रांनो आणि या गोष्टी तुम्ही पाळाल जेणेकरून तुमचं सिलेक्शनसाठी कुठेही अडथळा येणार नाही. चॅनलवर नसाल तर सबस्क्राईब करून ठेवा. जास्तीत जास्त लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.